संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून हालचालींना वेग आलाय। जागा वाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट नसतानाच अनेक नेत्यांनी भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी किंवा नातेवाईकांसाठी उमेदवारी मागण्यास सुरुवात केली आहे। बघूयात। महापालिकेसाठी नेत्यांची, नातेवाईकांसाठी फिल्डिंग, पत्नी मुलांच्या तिकिटासाठी राजकीय नेत्यांचे प्रयत्न। संभाजीनगरमध्ये इच्छुक कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली। नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यात। सत्ताधारी आणि विरोधकांच्या युती आणि आघाड्यांच्या चर्चा सुरू आहेत। त्यासोबतच सर्व राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत, ते महापालिकेसाठी पत्नी मुला-मुलींना तिकीट मिळवून देण्यासाठी। एकट्या संभाजीनगरचा विचार केला तरी सुमारे डझनभर तिकिटांच्या रांगेत नेत्यांचे नातेवाईक दिसतायत। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा या दोघांसाठी तिकिटांची मागणी करण्यात आली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेशसाठी मागणी करण्यात आली। माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे पुत्र चंद्रकांत तनवाणी भाऊ राजू तनवाणी यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना मुलगा हर्षवर्धनसाठी तिकीट हवंय। आमदार संजय केनेकर यांच्याकडून मुलासाठी तिकिटाची मागणी करण्यात आली आहे। आमदार नारायण कुचे यांच्याकडून पत्नीसाठी तिकिटाची मागणी करण्यात आली। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंना मुलासाठी आणि पुतण्यासाठी तिकीट हवंय। माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि पत्नीसाठी तिकिटाची मागणी केली आहे। माजी महापौर विकास जैन स्वतःबरोबरच पत्नीसाठी तिकीट हवंय। माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना आणि पुतण्याला तिकीट हवंय। माजी महापौर गजानन बारवाल यांनी देखील स्वतः आणि पत्नीसाठी तिकिटाची मागणी केली आहे। एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी नातेवाईकांच्या तिकिटासाठी मात्र या नेत्यांची भाषा एक सुरू आहे। नगरपालिका निवडणुकीत महायुतीचं नाणं खणखणीत वाजल्यानं इच्छुकांची संख्या मोठी आहे, तर ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीत देखील तिकिटाच्या अपेक्षेत हजारो कार्यकर्ते आहेत। आता नेत्यांच्या घरात जर तिकिटाचं वाटप झालं तर आपल्याला तिकीट मिळणार का याची धाकधूक सध्या इच्छुकांना आहे। बऱ्याच ठिकाणी मी बघतोय महाराष्ट्र नगरपालिका, महापालिका त्यांचेच आमदार, मंत्री, मुलं, त्यांचेच नगराध्यक्ष, नगरसेवक असं जर चालत असलं तर सामान्य शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढायचं? गेले 36 वर्ष मी शिवसेनेचं एक निष्ठतेने काम करतो। पक्षाने हे जे नाते गोते न सांभाळता एक निष्ठावान कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे, अशी माझी सर्वांना विनंती आहे। पक्ष नेत्याला विनंती आहे, आमचा अंत पाहू नका। स्थानिक नेत्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की सर्वांना बसून एक मताने, एक दिलाने व जुन्या शिवसैनिकांना पहिले प्राधान्य दिलं पाहिजे। एवढी हात जोडून साष्टांग लोटांगण घालून विनंती करतो की पहिले निष्ठावंतांना बघा, नंतर व्यापाऱ्यांना बघा। राजकारणातील घराणेशाही तशी काही नवी नाहीये, मात्र एकेका घरातून 6 तिकीटं दिल्याचं नगरपालिका निवडणुकीत समोर आलं होतं। अशा नेत्यांना मतदारांनी देखील दणकाही दिल्याचं पाहायला मिळालं। सत्ता आपल्या घरातच राहावी यासाठी प्रयत्न थांबताना दिसत नाहीयेत। महायुती काय किंवा मविया काय, दोन्ही पक्षातील अनेक इच्छुक तरुण उमेदवारांना मात्र अजून काही काळ सतरंजाच उचलाव्या लागणार की काय असा प्रश्न पडतोय। आता याबाबत पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।